नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन चटपटीत आणि भन्नाट अशा रेसिपीसोबत. तर आज आपण मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवणार आहोत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही रेसिपी ना सगळ्यांच्या आवडीची आहे. आपण नेहमी ना घरी बनवण्याच्या पेक्षा बाहेर आणतो, घरी तितकं चांगलं होत नाही, चटपटीत लागत नाही, वेळ जातो असं आपलं म्हणणं असतं. पण आज कमी वेळामध्ये चटपटीत रेसिपी आपण गाड्यावरची जशी खातो किंवा बाहेर जसं खातो ना त्याच्यापेक्षाही मस्त अशी रेसिपी आपण घरी बनवणार आहोत. तर ही रेसिपी ना माझ्या घरच्यांना सगळ्यांना खूप आवडली. कोणाचा विश्वासच बसत नव्हता की मी हे घरी बनवले. सगळेच म्हणत होते की बाहेरून पार्सल मागवले, तर मी घरी बनवली होती. इतकी चटपटीत, इतकी टेस्टी ना, तुम्हालासुद्धा दाखवणार आहे मी कशी बनवली आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, रात्रभर किंवा 4 ते 5 तास आपल्याला वाटाणे भिजत घालायचे आहेत. रात्रभरच घाला म्हणजे तुम्हाला सोपं होईल, नाही तर दुपारी करायचं असेल ना सकाळी घाला म्हणजे छान असे भिजत जातील. पाहू शकताय 2 ते 3 वेळेस आपल्याला वाटाणे धुवून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला एका कुकरच्या भांड्यामध्ये वाटाणे टाकून घ्यायचे आहेत. पाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर 2 बटाट्याचं साल काढून ते सुद्धा मी बटाटे पाण्यामध्ये टाकलेले आहेत. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत कुकरच्या. पाहू शकता मी आता गॅसवर ठेवलेलं आहे. मस्त अशा शिट्ट्या येऊन दिल्या मी 3 ते 4. तर तुमच्या कुकरला 3 शिट्ट्या आल्यानंतर शिजत नसेल तर तुम्ही 4 होऊ द्या, नाही तर 5 होऊ द्या, काहीच हरकत नाही. पण जास्त आपल्याला बारीक नाही करायचं आहे त्याला. तर पाहू शकताय कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या. मी कुकर थंड करून घेतला आणि आपले मस्त असे वाटाणे जे आहेत ते शिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकताय. त्याच्यानंतर आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्याच्यासाठी काय केलेलं आहे, गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचे. जास्त आपल्याला तेलाचा उपयोगसुद्धा करायचा नाही आहे. तर इथे मी 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम गरम तेलामध्ये इथे एक तेजपत्ता टाकून घेते आहे मी. तेजपत्ता आपल्याला टाकल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत. तर जिरेसुद्धा छान फुलू द्यायचे आहेत आपल्याला. जिरे टाकल्यानंतर काही मसाले टाकायचे आहेत. गरम मसाला टाकायचा आहे, त्याच्यानंतर चाट मसाला, धना पावडर आणि आपल्याला तुम्ही लाल तिखट, काश्मीरी रेड चिली पावडर टाकू शकता. तर इथे मी लाल तिखट अवॉइड केलेलं आहे कारण मी नंतर टाकणार आहे आणि मुलंसुद्धा खाणारे आहेत म्हणून. आता आपल्याला शिजलेले वाटाणे टाकून घ्यायचे आहेत. ते पूर्ण पाणी वगैरे सगळं टाकलेलं आहे, पाणी अजिबात बाहेर नाही काढायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला वरून टाकायचं आहे जिऱ्याचं पावडर आणि मी वरून अजून चाट मसाला टाकून घेतलेला आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं त्याला छान उकळी येऊन देऊयात. आता उकळी आलेली आहे. इथे आपण 2 बटाटे जे वाटाण्यांमध्ये शिजून घेतले होते ते आपल्याला आता खिसून घ्यायचे आहेत. पाहू शकताय मी आता ह्याच्यामध्ये अशा प्रकारे खिसून टाकून घेणार आहे वाटाण्यांमध्ये. हे टाकल्यामुळे ना एकदम छान असं दाटसरपणा येतो, पाणी वेगळं होत नाही आणि एक छान असं एक सगळं मिक्स होऊन येतं. आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा छान वाटाण्यांमध्ये. पाहू शकताय बटाटा टाकल्यानंतर एकदम घट्ट असं तयार झालेलं आहे. थोडंसं पातळ वाटत होतं. तर अशाच प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. आता 2 मिनटं आपण ह्याला शिजून देऊयात. अजून नाही शिजून दिलं तरी गॅस बंद केला तर काहीच हरकत नाही. फक्त 2 मिनटं मी याला गॅसवर ठेवणार आहे. तर पाहू शकताय 2 मिनटानंतर मी गॅस आता बंद करून घेणार आहे. आपलं हे तयार आहे. जास्त एक कलरफुल वगैरे जर तुम्हाला रेड कलर पाहिजे असेल तर तुम्ही ते काश्मीरी रेड चिली टाकू शकता, त्याच्याने ना कलर खूप छान येतो. पण मी नाही टाकलेली, नॉर्मल बनवून घेतलेलं आहे असंच. त्याच्यानंतर आपल्याला जेवढा चाट बनवायचा आहे तेवढा आपल्याला ह्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. तुम्हाला आत्ता खायचा आहे ना तेवढाच बनवून घ्या. जर तुम्हाला नंतर खायचं असेल तर तुम्ही नंतर एक्स्ट्रा बनवून घेऊ शकतात, पण तसंच आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. जेव्हा लागेल ना तेवढं तुम्ही बनवू शकता. तर एवढाचा मी चाट बनवणार आहे म्हणून एवढं मी साईडला काढून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला 1 कांदा मी बारीक चिरला होता ते टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. 1 टोमॅटो मी बारीक चिरून घेतला तर टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे. त्याच्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर, कांदा, टोमॅटो हे ना खूप मस्त लागतात ह्या चाटमध्ये, तर इथे भरपूर सारं टाकलेलं आहे मी. त्याच्यानंतर अद्रक अशा प्रकारे स्लायसेस करून टाकलेले आहेत. जर आवडत नसेल तर नका टाकू, पण खूप छान लागतं फ्लेवर. त्याच्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा, आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. नंतर टाकलेला आहे चाट मसाला, धने पावडर आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मस्त असं ग्रीन चटणी. तर इथे ग्रीन चटणी बनवून घेतली होती. ग्रीन चटणी कशी बनवायची आहे
कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि थंड पाणी किंवा बर्फ टाकून छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं. झाली ग्रीन चटणी, अगदी 2 मिनिटात होते. त्याच्यानंतर पाहू शकताय मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. जास्त मिरची नका टाकू, नाही तर ग्रीन चटणी तिखट होऊन जाईल. तर त्याच्यानंतर लिंबू आपल्याला पिळून घ्यायचा आहे, भरपूर सारं लिंबू टाकायचं आहे. तर लिंबू टाकून मी मिक्स करून घेतलेलं आहे. किती मस्त असं चाट दिसते ना, तोंडाला पाणी सुटतंय. ते तुमच्यासुद्धा सुटत असेल तोंडाला पाणी, तर तुम्ही नक्की ट्राय करा ना. हेल्थसाठी खूप छान आहे, मुलांसाठी खूप छान आहे. तसं तर मुलं खात नाहीत, पण अशा प्रकारे जर मुलांना दिलं ना, ते आवडीने खातील. बाहेरचं आहे म्हटल्यानंतर ना घरीच बनवायचं, पण बाहेरचं आहे म्हणून सांगायचं. बाहेरचीच टेस्ट येते. माझ्या घरच्यांना ना विश्वासच बसत नव्हता. मी घरी ट्राय केलेलं आहे हे म्हणून, कारण बाहेरचीच टेस्ट येत होती. त्याच्यानंतर आपल्याला मिरची टाकायची बारीक बारीक. मी प्लेटमध्ये सर्व करते म्हणून प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर कांदा टाकायचा, टोमॅटो टाकायचा, आवडेल तशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि वरून छान असा चाट मसाला आणि लाल तिखट टाकून घ्यायचे. लाल तिखट ऑप्शनल आहे, जर आवडलं तर टाका. मी असं छान दिसणार आहे म्हणून मी अगदी थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. नाही तर काश्मीरी रेड चिली टाका, म्हणजे तिखट नाही राहणार आणि छान असं दिसेल. त्याच्यावरून आपल्याला टाकायचं आहे भरपूर सारं ग्रीन चटणी. मी तिखट नाही बनवली आहे म्हणून भरपूर सारी टाकून घेते आहे. जर तुमची तिखट असेल ना थोडी टाका. त्याच्यानंतर भरपूर सारं शेव टाकून घ्यायचं आहे. शेव टाकल्याशिवाय ना कोणतीही चाटची रेसिपी पूर्ण झाल्याशिवाय वाटतच नाही, अपूर्णच आहे वाटते. तर पाहू शकताय आता वाटते एकदम छान चटपटीत अशी चव आलेली आपली मस्त असं चाटचा पदार्थ. मला तर खूप आवडले. तुम्ही नक्की ट्राय करा. इतका वेळ म्हणते तर खरंच खूप छान झाली होती. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ पाहताय पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत आहात, त्याच्यासोबतच लाईकसुद्धा करायला विसरू नका. म्हणजे लाईक केल्यानंतर ना कधी माझं जर व्हिडिओ मी अपलोड करील ना ते तुमच्या पहिल्यांदा चॅनलला नोटिफिकेशन येईल. तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.